नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 2 एप्रिल 2025 वार आहे बुधवार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा राजकीय निर्णय. कर्जमाफी नाकारल्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात. महायुतीमुळे 23 लाख शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ. बँकांनाही बसणार मोठा फटका. बँकांपुढे कर्ज वसुलीचे मोठे आव्हान. एप्रिल ते जून दरम्यान देशात उष्णतेची लाट येणार, तापमान वाढणार, पाऊस देखील पडण्याची शक्यता. वादळी पावसाचे मोठे संकेत. राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा. ताशी 50 ते 60 किलोमीटर वादळी वारे वाहणार. महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या सरी 3 दिवस बरसणार. शक्तीपीठ महामार्गावरील 12 जिल्ह्यात महायुतीच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांकडून जिल्हाबंदी. वर्ध्यापासून सिंधुदुर्गपर्यंत नो एंट्री. एकाही मंत्र्याला या 12 जिल्ह्यात येऊ देणार नाही. शेतकऱ्यांचा सर्वात मोठा मोर्चा. लाडक्या बहिणींमुळे शेतकरी कर्जमाफी नाही. 43,000 कोटींचा राज्यावरती भार. मंत्री संजय शिरसाटांचा खुलासा. मग तुम्हाला झेपत नव्हतं तर लाडक्या बहिणींना एवढे पैसे दिलेच का? कर्जमाफी का नाही केली? सरकारला सवाल. डाळिंबाला प्रति किलो 100 ते 175 रुपये दर टिकून. हस्तबहरातील 25% काढणी उरकली. शेतकऱ्यांना तुफान फायदा. किमान विम्यापोटी 10 कोटी वितरित. कंपन्यांना निधी वर्ग. 23-24 रब्बीच्या तपासणीसाठी सरकारकडे निधी नाहीच. रब्बी उन्हाळ कांद्याची यंदा विक्रमी लागवड. सरासरीच्या तुलनेत 2 लाख हेक्टरने क्षेत्रवार. कांद्याचे भाव राहणार का गडगडणार? विमा भरपाईचे संरक्षणच काढण्याचा घाट. शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे ट्रिगर्स काढण्याचे निर्देश. केंद्राने ठरवून दिल्याप्रमाणे हप्ता घेणार. महत्त्वाची बातमी. हळद दरात सुधारणांचा ट्रेंड. उत्पादकता घटल्याचा परिणाम. दर 13,500 रुपयांवरती. अतिशय निच्चांकी दरावरती हळद पोहोचली. शेतकरी संकटात. मोसंबी बागेत फळगळ वाढ. अंबड तालुक्यासह महाराष्ट्रात मोसंबीची गळ सुरू झाल्याने शेतकऱ्यांना बसतोय तुफान फटका. आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळी वाऱ्यांसह झाला पाऊस. सूर्य तळपला मात्र पाराही 42 अंशांपर्यंत. दुपारनंतर राज्यात पावसाची सरी. 2 दिवस राहणार पाऊस. पंजाब करणार 124 लाख टन गव्हाची खरेदी. प्रति क्विंटलला 24 ते 25 रुपये हमीभाव. दर झाला जाहीर. रासायनिक खतांच्या किमतीत होणार भरमसाठ वाढ. ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्यांना बसणार सर्वात मोठा धक्का. शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा सरकारचा प्रकार धक्कादायक असल्याची शेतकरी संघटनांची माहिती. सरकार मात्र असेच वागते. दूध आणि खवा उत्पादकांसाठी गूढ बातमी. आजपासून औद्योगिक ऐवजी शेतीसाठीच्या वीज शुल्काची अंमलबजावणी. 1 कोटी वृक्ष थांबणार. तोड. शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीरनाम्यातच. राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण. आता कर्जमाफी शक्य नाही. दिला महत्त्वाचं विधान. शेतकरी पुत्राची विष प्राशन करून आत्महत्या. वेळेवर पीक कर्ज भरण्यास पैसे नसल्याने उचलले टोकाचे पाऊल. अजून सरकार किती वाट बघणार? आवक घटल्याने लिंबाचा दर वाढला. 350 ते 450 प्रति नग. 8 रुपये अशी किंमत लिंबाला मिळाल्याने शेतकरी आनंदित. राज्यात वादळी पावसाचा इशारा. आज, उद्या आणि परवा 3 दिवस. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम घाट आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, कोकणात देखील जोरदार सरी. कापूस बियाणे दरात वाढ. बीटीमधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षात. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची माहिती. बियाणं महागल्याने शेतकरी कसं पेरणार? मोठा प्रश्न.
तर शेतकरी बांधवांनो, आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा येण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15 ते 20 हजार रुपये, तर काही